ह्या साईडला टाकायची म्हणजे तिकडे आईला बायक ब्लँकेट फोटो नाही काढ, व्हिडिओ काढते तू दे. आणि ते मामीला मी मावशी आहे, मामी इकडे, मामा मामीला मला जाशील मागे तिकडे. नमस्कार सगळ्यांना, शुभ सकाळ. तर मी रात्री तुरी भिजायला घातलेल्या आणि आता त्या सकाळी सकाळी पाण्यातून बाहेर काढल्यात. तर त्या आता वाळवायच्या आणि आम्हाला ह्या वाळवायला 2 दिवस लागणार आहेत. एका दिवसात काही संपूर्ण वाळून होणार नाही आणि 2 दिवस पूर्ण जाणार आहेत. तर आता ह्या तुरी मी सगळीकडं असं पसरून वाळायला घातले आणि आता 2 दिवसांनी आपल्याला त्या भरडायच्यात. तर चला 2 दिवस होऊन गेले आणि वाळवून, आणि मग आता आम्ही ननंद भावजया तुरी भरडतोय. तर अक्कांनी सगळ्या नीट केल्या, त्याच्यात जे खडे कुठं काय होतं ना असं बारीक तरंगान ते सगळं त्यांनी काढलं आणि नीट केलं. तर आता आम्ही दोघींनी त्या भरडल्या जात्यावरती, म्हणजे त्याची डाळ केली. तर घरी वर्षभर खाण्यासाठी पूर्ण होते आणि कधी वाटलं तर तुरीचं कालवण पण होतं चांगलं. अगदी बिना पाण्यावरल्या तुरी आहेत, मस्त शिजतात आणि डाळसुद्धा मस्त शिजते. कारण तुरी इतक्या महाग आहेत ना की बस. तर आमच्या सुनबाईंना काही दम निघत नाही घरात. त्या सुद्धा काही नीट केल्या आणि ती पण बाहेर येऊन बसली जरा वेळ. त्यानंतर मी घातली हळद उकडायला. आपल्याला हळद करायची म्हणल्यानंतर ती उकडावं लागते. उकडून नंतर ती किसून किंवा आपण वाटणाला जसं आलं चिरतो ना अशी चिरून वाळत घालायची. हे करत असतानाच आले पाहुणे. तर आता पाहुण्यांसाठी स्वयंपाक चालू होता. तर मस्त गरमागरम भजी खायची होती. माझ्या त्या नातवाला माझ्या बहिणीच्या मुली भेटायला आलेल्या निर्मलाला. कारण आपलं छोटंसं बाळ आहे ना, आता महिना होईल बघा सोमवारी, आजच महिना झाला आहे. तर त्याच्यासाठी भेटायला आलेल्या. तर त्यांनीसुद्धा खूप खायला घेऊन आल्या बाळासाठी, बाळाच्या आईसाठी. तर मग त्यांना त्याच्या मुलाला खायची होती भजी, ते पण बटाटा भजी. अगोदर मी कांदा भजी करून घेतली आणि मग नंतर शेवटला बटाटा भजी केली. आणि खूप वेळ त्यांनी गप्पा मारल्या, निघाल्या. ही प्रिया आणि ही सुरक्षा. तर यांच्या दोघांची मुलं आणि त्या दोघी आल्या होत्या. आणि ही ओवी प्रियाची आणि हा आमचा शिव. तर सर्व उरकून त्या संध्याकाळी त्यांनी गाडी बुक केली. गाडी येईपर्यंत त्या बाहेरच थांबल्या. ओला गाडी आल्यावरती ती काही थांबत नाही. मग छोट्याशा बाळाची पी घेऊन प्रिया आणि सुरक्षा या दोघी पण निघाल्या. चला अख्खा दिवस कामामध्ये गेला आणि खूप दमल्यासारखं झालं. तर बघा आमचं छोटंसं पिल्लू कसं बघतंय. ह्या साईडला टाकायची म्हणजे तिकडे आईला बायक ब्लँकेट फोटो नाही काढ, व्हिडिओ काढते तू दे. आणि ते मामीला मी मावशी आहे, मामी इकडे, मामा मामीला मला जाशील मागे तिकडे. आपला कसा कालाष्टमी लागतो तसा आमचा पाडव्याच्या बरोबर 5 दिवस आधी. आमच्या इथं उन्हाळ्यात दिसल्यात तेवढ्या, तसं तर नाही. चल शिव चालला का शिव, त्या बेबीला म्हणत चल. खायच्या पानाचं गेलं हा, नागिनीची पानं उन्हाळ्यात जळून जातोय. 2-3 वेळा लावला तेव्हा आलाय. तशी मम्मीचं एक पान एवढं मोठं म्हणतं, हात एवढं एक पान, म्हणजे माझा अख्खा हात त्या पानाखाली बसायचं एवढं मोठं एक पान झालं.
बघ ना पानं. त्याच्या बापाने गाडी काढली तर बघ कसं करते. पटापटा निघाला. पडन का माझं डोक्यावर मला भीती वाटते. नाडी गुतायची पाय. रोजचं आहे ते. तरी पण ते बघ. बघा नाचतोय. मुंग्या लागल्या पाहिजे. गावाला मुंग्या लागल्या. तुम्ही गाडी आम्ही आता चालू. पण घरात कोण धरत नाही एखादं त्यामुळे आम्ही पण नाही पाहत. आणि आमच्या पोरींची गाडी आली आणि रोडला थांबली होती तर त्या गेल्या. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका.